गुड इव्हनिंग टू ऑल. आपण आज ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर आता पाहूया. खूप मुलांची मागणी होती की क्लासिफिकेशनवर लेक्चर घ्या, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन अँड प्लांट क्लासिफिकेशन. वर्गीकरणावर प्रश्न हे विचारतात. ओके, तर आपण आता डिटेलमध्ये पाहूया. आपण यामध्ये 2 पार्ट करणार आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये आपण नॉन कॉर्डेटा याच्यावर डिटेल आपण पाहूया, जे संघ आहेत ते, आणि कॉर्डेटा हा सेकंड पार्टमध्ये आपण पाहूया. ओके, कारण लेक्चर बरंच म्हणजे मोठं होतं आहे, त्यामुळे आपण हे 2 पार्ट केलेले आहे. आपण स्लोमध्ये घेऊया, कारण खूप महत्त्वाचा आणि मुलांना न समजणारा हा चॅप्टर आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला महत्त्वाचं सांगत जाईन. एक्झामच्या दृष्टिकोनातून एक्झाम्पल्स कुठले महत्त्वाचे आहेत, कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, आणि प्रेडिक्शन पॉईंट्स जे की भविष्यात विचारू शकतील असे पॉईंट्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण स्टार्ट करू लगेच. बघा काय दिलेलं आहे बघा. ग्रीक तत्वज्ञ कोण आहेत? ॲरिस्टॉटल यांनी सर्वप्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. लक्षात ठेवा सायंटिस्ट, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि त्यांनी वापरलेल्या या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण हे सर्व डेटा स्टेट बोर्ड, NCERT 11वी 12वी आणि मग बाकीचे बुक्समधून आपण कव्हर केलेलं आहे. ओके, तर तुम्ही लक्ष द्या. बघा आता त्यांच्या व्यतिरिक्त काही शास्त्रज्ञ जे आहेत, थिओफ्रस्टस असेल, परत प्लिनी असतील, जॉन रे असतील, लिनियस असतील, यांनी सुद्धा या वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचाच काय केलेला आहे, अवलंब केलेला आहे. आणि आणखी एक आहे डॉब्झन्स्की अँड मेयर यांनी देखील या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे प्राण्यांचे वर्गीकरण यांची पारंपरिक पद्धती. बघा यामध्ये 2 विभागात वर्गीकरण केलेले आहे. 2 विभाग कुठले आहे? एक म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. ओके, म्हणजे ज्याला आपण अपृष्ठवंशीय प्राणी आणि पृष्ठवंशीय प्राणी असे 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. आता आपण बघा, आपण स्वतः कुठे येतो? समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये आपण येतो. मग स्वतः आपण इमॅजिन करायचं आणि त्यानुसार आपण वर्गीकरण बघा आता करायचं आहे. बघा असमपृष्ठरज्जू प्राणींमध्ये जो पृष्ठरज्जू असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नोटोकॉर्ड असे म्हणतो, तो नोटोकॉर्ड नावाचा आधारक हा नसतो. समजलं? आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हा नोटोकॉर्ड असतो. समजलं? म्हणजे आपल्यामध्ये असतो, ज्याला आपण पाठीचा कणा असे आपण म्हणतो. बघा ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. कुठे? असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात. म्हणजे कशासाठी? श्वसनासाठी. आपल्यामध्ये काय श्वसनासाठी आपल्यात काय आहे? फुफ्फुसे आहेत. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे चेतारज्जू जर असेल तर तो पेअर्ड, भरीव आणि शरीराच्या समोरच्या बाजूस असतो. कुठे? असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये. आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये तो मागील बाजूस असतो. कुठे असतो? मागील बाजूस. आणि सर्वात महत्त्वाचे बघा हृदय. जे हृदय आहे ते असमपृष्ठ प्राण्यांमध्ये कुठे असतं? तर मागील बाजूस असतं. आणि आपल्यामध्ये ते कुठे आहे? हृदय समोर आहे. समजलं? कुठे आहे? समोरच्या बाजूस असते. ही बेसिक माहिती आहे. वर्गीकरण आपण बघितलेलं या दोघांचे, समपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामध्ये. ओके, यालाच आपण पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. समजलं? चला नेक्स्ट. हा चार्ट जो आहे ना, हा महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे तुम्हाला मी सांगेन आता पुढे जाऊन. बघा लक्ष द्या, इथे दिलेलं आहे बघा. रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश किंगडम ॲनिमॅलिया मध्ये केलेला आहे. सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश कोणी केलेला आहे? रॉबर्ट विटाकर यांनी. पण पुढे त्यांनी काय 5 मुद्दे मांडलेले आहेत. ते 5 मुद्दे कुठले? तर बघा इथे दिलेलं आहे. पहिलं आहे बॉडी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण शरीराचे रचनात्मक संघटन असे म्हणतो. आता काय आहे ते आपण पुढे पाहूया. दुसरं आहे शरीराची सममिती. त्यांचं शरीर कसं असतं? बॉडी सिमेट्री. ओके, थर्ड दिलेलं आहे बॉडी कॅव्हिटी. त्यांच्या शरीरात देहगुहा असली तर ती कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारची नाही आहे की नाही, हे सर्व आपण आता पाहायचं आहे. चौथा आहे जनन स्तर, ज्याला आपण जर्मिनल लेयर्स म्हणतो. ओके, म्हणजे ते प्राणी डिप्लोब्लास्टिक आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, ते आपण आता पाहायचं आहे. त्यानंतर खंडीभवन. खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन. ओके, तर हे 5 मुद्दे रॉबर्ट विटाकरने मांडलेले आहेत. ओके, चला आता
हा एक चार्ट दिलेला आहे, मागे मी म्हटले बघा तुम्हाला. तर हा स्टेट बोर्ड मधील चार्ट आहे. तर प्राण्यांचं वर्गीकरण ते जे मी सांगितले 5 मुद्दे, तर हे 5 मुद्द्यांवर कसं केलेलं आहे बघा. सृष्टी, यामध्ये प्राणी सृष्टी, आणि आपण बेसिकचे जे स्टेट बोर्डचे जे लेक्चर आपण पाहिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला मी एक पॉईंट सांगितलेला होता, जी पेशी भित्तिका काय असते. पेशी भित्तिका म्हणजे आपण काय म्हणतो याला, सेल वॉल. तर प्राण्यांना सेल वॉल नसते, हे लक्षात असू द्या. इथे दिलेलं आहे बघा, पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. ओके, बहुपेशीय प्राणी. त्यानंतर शरीर संघटन. आता बघा, पेशी स्तर आणि दुसरा आहे ऊती किंवा अवयव संस्था. हे कोणत्या प्राण्यांमध्ये आहे ते आपण बघूया पुढे. इथे दिलेलं आहे बघा. पेशी स्तर कोणामध्ये आहे, रंध्रीय. रंध्रीयलाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, पॉरिफेरा. काय म्हणतात, पॉरिफेरा. पॉरिफेरामध्ये कोणते शरीर संघटन आहे, तर पेशी स्तर. लक्षात ठेवा, MCQ आहे. त्यानंतर निडारियामध्ये ऊती, टिश्यू म्हणतात त्याला. ओके, सेल टिश्यू कोशामध्ये, निडारियामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अवयव. ओके, अवयव हे कोणामध्ये आहे, चपटे कृमी. टिश्यू ऑर्गन, काय म्हणतात, टिश्यू ऑर्गन. आणि ऑर्गन संस्था म्हणजे ज्याला आपण अवयव संस्था असे म्हणतो, ते पुढील सर्व संघ, ज्यामध्ये गोलकृमी येतील, वलयी येतील, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, या सर्वांमध्ये ऑर्गन सिस्टीम असते. समजलं. त्यानंतर तिसरं आहे बघा, शरीर सममिती. शरीर सममिती यामध्ये 3 आहेत. एक आहे असममित शरीर, दुसरा आहे अरीय सममित, तिसरा आहे द्विपार्श्व सममित. ओके, असममित मध्ये कोण येतं, पॉरिफेरा. लक्षात ठेवा, MCQ आहे. असममित मध्ये कोण, पॉरिफेरा. त्यानंतर अरीय सममित, अरीयलाच काय म्हणतात, रेडियल. रेडियल सिमेट्री कोणामध्ये आढळते, निडारिया. सिलेंटरेटा, निडारियालाच आपण सिलेंटरेटा असे म्हणतो. आणि द्विपार्श्व सममित, ज्याला आपण बायलॅटरल इंग्लिशमध्ये म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री, हे बाकीच्या सर्व संघांमध्ये येते. समजलं. प्लॅटी हेल्मिंथिस पासून समपृष्ठरज्जूमध्ये, समपृष्ठरज्जूपर्यंत सर्वांमध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. नेक्स्ट आहे देहगुहा, ज्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. आता बघा, देहगुहाहीन शरीर हे कोणामध्ये, चपटे कृमी. फसवी देहगुहा, हा MCQ आहे. फसवी देहगुहा असलेले शरीर कोणामध्ये आहे, गोलकृमी. गोलकृमी आपण ज्याला एस्कॅल हेल्मिंथिस म्हणतो. काय म्हणतो, एस्कॅल हेल्मिंथिस. त्यानंतर खरी देहगुहा असणारे शरीर एस्कॅल हेल्मिंथिसच्या खाली म्हणजे वलईपासून समपृष्ठरज्जूपर्यंत खरी देहगुहा असणारे सर्व प्राणी येतात. तर ह्या चार्टवरून बरेच प्रश्न कव्हर होतात, हे लक्षात घ्या. चला आपण आता पुढे जाऊ. बघा, हे मी तुम्हाला 5 मुद्दे सांगितले. तर कुठल्या मुद्द्यात बघा, प्रत्येक जे आपण आता संघातील जे प्राणी येतात त्यांचे हे सर्व वैशिष्ट्ये आपण आता बघणार आहे. तुम्हाला मी MCQ सांगत जाईन. बघा, पहिला आहे रचनात्मक संघटन, ज्याला आपण ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. हे पहिलं आहे, शरीराचे रचनात्मक संघटन. आता सर्व आपण बघूया ते संघ. जवळपास प्राण्यांचे 35 संघ आहेत. त्यापैकी आपल्याला जे मुख्य 11 संघ आहेत ते आपण फक्त शिकायचे आहेत. बघा, रचनात्मक संघटनमध्ये पेशी स्तर, ज्याला आपण सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, यामध्ये कोणता संघ येतो, तो आहे पॉरिफेरा. MCQ लक्षात ठेवा, कोणता आहे, रंध्रीय म्हणजे पॉरिफेरा. हा MCQ आहे, लक्षात ठेवा. पॉरिफेरामध्ये कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आलं, ते पेशी स्तर. लक्षात असू द्या. दुसरा आहे पेशी ऊती स्तर. पेशी ऊती स्तर, ज्याला आपण सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असे म्हणतो. यामध्ये उदाहरण येतात निडारिया. हा MCQ आहे, निडारिया संघातील सर्व प्राणी. नेक्स्ट, ऊती अवयव स्तर. कुठला आहे, ऊती अवयव, ज्याला आपण टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. यामध्ये कुठले येते, चपटे कृमी, ज्याला आपण प्लॅटी हेल्मिंथिस असे म्हणतो. प्लॅटी हेल्मिंथिस हे यामध्ये येतात. आणि अवयव संस्था स्तर हे प्लॅटी हेल्मिंथिसचे जे नंतरचे संघ आहेत
त्यामध्ये मग ॲनिलिडा येणार, ऑर्थोपोडा येणार, मोलुस्का येणार, इकायनोडर्मॅटा येणार, हेमिकॉर्डेटा येणार, कॉर्डेटा येणार. समजलं? या सर्व संघांमध्ये अवयव संस्था स्तर हे येणार. समजलं? MCQ कुठे लक्षात ठेवा? पेशी स्तर कशामध्ये असतं? पॉरिफेरा, पेशी उती निडारिया, उती अवयव चपटे कृमी, आणि बाकी सर्व जे खालचे आहेत त्यामध्ये अवयव संस्था. समजलं? हे लक्षात असू द्या. आता आपला हा पहिला पॉइंट संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया. कोणता आहे पॉइंट? तो शरीराची सममिती, ज्याला आपण बॉडी सिमेट्री असे म्हणतो. आता आपण परत जाऊ, पुढे बघू. हा, इथे एक लक्षात ठेवा, टीप दिलेली आहे. एक पेशीय सजीवांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. हे लक्षात ठेवा, स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, ज्याला आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड असे म्हणतो. चला, हां, आता शरीर सममिती बघूया, ज्याला आपण बॉडी सिमेट्री असे म्हणतो. बघू. असममित शरीर, अरीय सममित, आणि तिसरं आहे द्विपार्श्व सममित. आता असममित शरीर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असिमेट्रिकल काय म्हणतो? असिमेट्रिकल बॉडी. अरीय सममितला रॅडियल सिमेट्री, आणि द्विपार्श्व सममित, ज्याला आपण बायलॅटरल सिमेट्री असे म्हणतो. या 3 प्रकारच्या सिमेट्री आहेत. आता ते कोणकोणत्या संघात कोणते आढळतात ते आपण पाहूया. बघा, असममित शरीर म्हणजे काय? अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. MCQ तुम्हाला सांगते, असिमेट्रिकल बॉडीमध्ये कोणता संघ येतो? पॉरिफेरा. MCQ लक्षात ठेवा, असिमेट्रिकल बॉडीमध्ये कोणता संघ येतो? पॉरिफेरा. इथे दिलेला आहे बघा. काही प्रकारचे स्पंज सगळे पॉरिफेरामध्ये येतात. कुठे येतात? पॉरिफेरा. समजलं? नेक्स्ट, अरीय सममित, ज्याला आपण रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजे काय? तर या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. यामध्ये दिले तारामासा. तारामासा कशामध्ये येतो सांगा बरं? अरीय सममित कशामध्ये येतो? यामध्ये इथे तारा दिलाय, यामध्ये हायड्रा पण येतो, निडारिया पण संघ येतो यामध्ये. समजलं? इकायनोडर्मॅटा हा सुद्धा यामध्ये संघ येतो. नेक्स्ट, द्विपार्श्व सममित, यामध्ये शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. आणि या बायलॅटरलमध्ये स्वतः आपण येतो, मानव असेल, ऑर्थोपोडामधील सर्व येतील, कीटक मासे असतील, कॉर्डेटाचे येतील, पक्षी आहे. ओके, हे सर्व द्विपार्श्व सममितमध्ये येतात. ओके, हे लक्षात असू द्या. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे आद्य स्तर किंवा जनन स्तर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जर्मिनल लेयर्स. आता किती लेयर्समध्ये आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, डिप्लोब्लास्टिक आहेत, हे आपण आता पाहूया. बघा, काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्य स्तर, ज्याला बहिर्जन स्तर म्हणजेच एक्टोडर्म किंवा एंडोडर्म, हे तयार होतात. म्हणजे 2च असतात, त्याला आपण डिप्लोब्लास्टिक असे म्हणतो. त्यामधली उदाहरणं लक्षात ठेवा, सर्व निडारिया किंवा सिलेंटरेटा. म्हणजे निडारिया संघातील सर्व जे प्राणी आहेत ते कुठले आहेत? डिप्लोब्लास्टिक. लेयर कसे आहेत त्यांचे? सर्वांचे डिप्लोब्लास्टिक. आणि ते सोडून जे उर्वरित संघ आहेत, जे संघ आहेत त्यांच्यामध्ये जे जर्मिनल लेयर आहे ते काय आहे? ट्रिप्लोब्लास्टिक. कोणते आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक. मग त्यात प्लॅटीहेल्मिंथिस आला, ॲस्कॅल हेल्मिंथिस, ॲनिलिडा, मोलुस्का, ऑर्थोपोडा, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि हे ओके कॉर्डेटा. यामध्ये सर्वांमध्ये काय येतात? 3 आद्य स्तर. ओके, उर्वरित संघ. ओके, तर हे लक्षात असूया. आता आपण 3 पॉइंट बघितले. चौथा पॉइंट काय सांगितले रॉबर्ट विटाकरने? बघा, बॉडी कॅव्हिटी, देहगुहा. आता देहगुहा असणारे प्राणी, नसणारे आणि फसवी देहगुहा असे 3 प्रकार पडतात. आपण आता पाहूया. देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य म्हणजेच खरी देहगुहा असणारे प्राणी म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये यूसिलोमेट असे म्हणतो. म्हणजे वलयी प्राण्याला आपण काय म्हणतो? इथे आहे बघा, ॲनिलिडा. ॲनिलिडापासून सर्व खालचे जे आहेत याच्यामध्ये यूसिलोमेट म्हणजे खरी देहगुहा आढळते. कोणती? खरी देहगुहा, ज्याला आपण यूसिलोमेट असे म्हणतो. यूचा अर्थ सायन्समध्ये लक्षात घ्या,
यूचा अर्थ खरी असं घ्यायचं आहे. ओके, समजलं. नेक्स्ट बघा, रंध्रीय प्राणी ज्याला आपण पॉरिफेरा म्हणतो, निडारिया, सिलेंटरेटा, चपट्या कृमींचा संघ. या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते आणि ज्यांच्या प्राण्यांच्या संघात देहगुहा नसते त्यांना आपण असिलोमेट असे म्हणतो. काय म्हणतो? असिलोमेट, देहगुहाहीन असे आपण म्हणतो. म्हणजे कुठले सांगा बरं? हे तीन काय आहेत? असिलोमेट, हे आहेत युसिलोमेट आणि एमसीक्यू सांगते तुम्हाला. एमसीक्यू बघा, गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते. गोलकृमी म्हणजे कुठले आले? ॲस्कॅलहेल्मिंथिस. ॲस्कॅलहेल्मिंथिस मध्ये देहगुहा असते, पण ती कशी असते? खोटी असते, फसवी असते. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात? शिडोसिलोमेट. काय म्हणतात? शिडोसिलोमेट. शिडोसिलोमेट एकाच याच्यामध्ये असते, ते आहेत गोलकृमी. हा एमसीक्यू आहे. बाकी वलईपासूनचे खालचे ते युसिलोमेट आहे आणि वरचे तीन आहेत त्यामध्ये असिलोमेट आहेत. समजलं देहगुहा कशी असते? चला, नेक्स्ट पॉइंट आहे खंडीभवन. आता खंडीभवन म्हणजे काय? त्यांच्यामध्ये असं सेगमेंट असतात बघा, वरती शरीरावर सेगमेंट असतात. एकमेव आहे बघा, लक्षात ठेवा, वलई प्राणी संघातील गांडूळ. गांडूळच्या शरीरावर तुम्ही पाहिलेलं आहे असं सेगमेंट असतात. ओके, तर ह्या फक्त एकाच संघामध्ये आढळतात. तर हे 5 आपण मुद्दे पाहिलेले आहेत जे की रॉबर्ट व्हिटाकरने सांगितलेले आहेत. आता आपण काय करू, तुम्हाला मी लास्टला किंवा नेक्स्ट स्लाइडला काय करते, मी एक चार्ट टाईप बनवून देते आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला. संघ लिहूया आपण. ओके, पहिला लिहूया. पॉरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्कॅलहेल्मिंथिस, त्यानंतर ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, त्यानंतर मोलुस्का, इकायनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. तर एवढे हे संघ झालेले आहेत, 9 संघ. ओके, आता जे रॉबर्ट व्हिटाकरने 5 मुद्दे आपण घेतलेले होते ते आपण आता लिहूया. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी हे देते. ओके, चला बघा. पहिला दिलेला आहे शरीराचे रचनात्मक संघटन. त्यानंतर घेऊया आपण सिमेट्री. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी. आणखी एक काय पॉइंट राहिला बघा, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स आणि लास्ट पॉइंट आहे सेगमेंटेशन. ओके, आता मी जे सांगितले ते फक्त तुम्हाला मी चार्ट मध्ये देणार आहे, ते फक्त लक्षात ठेवा. पॉरिफेरामध्ये पेशी स्तर येतं. ओके, निडारियामध्ये पेशी उती, प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये उती अवयव आणि
ॲस्कॅल हेल्मिंथिस पासून हेमिकॉर्डेटा पर्यंत, इथून ते इथेपर्यंत अवयव संस्था, अवयव स्तर, अवयव संस्था स्तर. तर हे झालं रचनात्मक संघटन. ओके, आता आपण सिमेट्री पाहूया. पॉरिफेरा आणि निडारियामध्ये बघा, सिमेट्रीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण पाहिलेलं आहे सममितीमध्ये. ओके, सिमेट्रीमध्ये असममितीमध्ये कोण येतं? स्पंज. बघा, असिमेट्री. ओके, निडारियामध्ये काय येतं? रेडियल. ओके, आणि इथून प्लॅटीहेल्मिंथिस पासून इथं काय दिलेलं आहे बघा, प्लॅटीहेल्मिंथिस पासून काय येणार आहे? बायलॅटरल. ओके, चला आता बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये पहिले 3 आहेत ते आहेत असिलोमेट, त्यानंतर ॲस्कॅल हेल्मिंथिसचं येतं शुडोसिलोमेट, आणि ॲनिलिडा ते खालीपर्यंत येतं युसिलोमेट. ओके, समजलं? तर हे आपण चार्टमध्ये लिहित आहे, तुम्हाला प्रश्न यावर बरेच सुटतात. आता नेक्स्ट बघू आपण जर्मिनल लेयर्स. जर्मिनल लेअरमध्ये हे आहेत 2 डिप्लोब्लास्टिक आणि प्लॅटीहेल्मिंथिस पासून शेवटपर्यंत आहेत ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, त्यानंतर सेगमेंटेशन जर आपण बघितलं, ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा यामध्ये आढळतं फक्त ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा, बाकी ठिकाणी आढळत नाही. बाकी ठिकाणी आढळत नाही. हा चार्ट तुम्ही काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर प्रश्न आता कसा येतो ते आपण पाहूया. ओके, नेक्स्ट मी आणलेला आहे आयोगाचा प्रश्न. हा आहे प्रश्न, बघा हा प्रश्न कंबाईन प्री 2019 हा विचारलेला आहे. कसा विचारलेला आहे बघा, आतापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यावर विचारलेला आहे. प्लॅटीहेल्मिंथिस अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे. आता हे जे पहिले दिलेले आहेत फ्लॅटवर्म्स, हे एक्झाम्पल्स आहेत प्लॅटीहेल्मिंथिसचे, बरोबर आहे? सेम दिलेलं आहे सर्वांच्याकडे. आता दुसरं बघा, ट्रिप्लोब्लास्टिक, डिप्लो, ट्रिप्लो, ट्रिप्लो. मला सांगा, डिप्लोब्लास्टिक हे वरचे 2च येतात, तिथून खालचे सर्व प्लॅटीहेल्मिंथिस पासून ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये येतात. मग डिप्लो येईल का? हा डिप्लो येणार नाही, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. बघा, 3 ऑप्शनमध्ये फ्लॅटवर्म्स आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आता नेक्स्ट दिलेला आहे कॅव्हिटी, असिलोमेट, सिलोमेट, काय शुडोसिलोमेट. आता शुडोसिलोमेट हा एकमेवच आहे, तो आहे ॲस्कॅल हेल्मिंथिस, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. आता सांगा, असिलोमेट आहे का सिलोमेट आहे? तर मी सांगितलेलं होतं पहिले 3 जे आहेत असिलोमेट आहेत. ओके, पहिले 3 जे आहेत ते असिलोमेट आहे. दिसतं का इथं? हे बघा, पहिले 3 त्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथिस येतो. ओके, मग काय येणार सांगा बरं त्यामध्ये? फर्स्ट ऑप्शन असिलोमेट, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे. समजलं कसं वर्णन येते? असं प्रत्येक तुम्हाला संघाचं वर्णन करता आले पाहिजे. ते डिप्लोब्लास्टिक आहेत, ट्रिप्लो आहेत, सिलोमेट आहेत, युसिलोमेट आहे, शुडोसिलोमेट आहे, परत बाकीचं देहगुहा आहे की नाही, किंवा त्यांचे एक्झाम्पल्स, हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे, तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण तुम्हाला करता येते. आता हा प्रीला आलेला होता 2019ला, अशाच प्रकारचा रिपीट परत होऊ शकतो. समजलं? तर आतापर्यंत जे मी शिकवलेलं आहे पाठीमागे, तर हा चार्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. पाठांतर करायची काही गरज नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे संघ दिलेले आहेत हे फक्त ओळीनेच लक्षात ठेवायचे आहेत. कारण जर तुम्ही आधीमध्ये म्हणजे वर खाली जर केलात तर हे पण सगळं वर खाली होणार आहे. समजलं? त्यामुळं असंच हे जे 9 संघ आहेत हे असेच लिहायचे आहेत.
परत प्रॅक्टिस करा, 2-3 वेळा तुम्ही पेपरवर लिहा, तुम्हाला सर्व समजून जाईल. याच्यावर बरेच प्रश्न असे सुटतात. ओके, चला आता आपण बघूया वन बाय वन फायलम. बघा, पहिला फायलम आहे पॉरीफेरा. पॉरी म्हणजे काय? छिद्रे. समजलं? आता यामध्ये सर्व प्रकारचे स्पॉन्जेस येतात. सर्व प्रकारचे स्पॉन्जेस येतात. आपण बघूया, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला जिथे MCQ येईल तिथे तुम्हाला सांगत जाईल. बघा, सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले हे प्राणी असतात, ज्यांना आपण स्पंज असे म्हणतो. सर्व प्रकारचे स्पंज हे पॉरीफेरामध्ये येतात. दुसरं आहे, यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. यांच्या शरीरावर असे छिद्रे असतात आणि त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असे म्हणतात. ओके, त्यानंतर बहुतेक समुद्रात तर काही थोडे गोड्या पाण्यात देखील आढळतात. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत, कारण आयोग काय करते माहिती आहे काय? सर्वच गोड्या पाण्यात आढळतात, सर्वच खाऱ्या पाण्यात आढळतात असे स्टेटमेंट टाकतो. पण नाही, लक्षात घ्या, पॉरीफेरामधील काही समुद्रात म्हणजे बहुतेक म्हणजे जवळपास समुद्रातच, पण काही गोड्या पाण्यात पण राहतात. ओके, कोणते आहेत ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहे. नेक्स्ट आहे, या सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते. आता तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, असममित म्हणजे काय? सिमेट्री. आपण पाठीमागं चार्ट सर्व पाहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघा, आता या शरीरामध्ये, या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. लक्षात ठेवा, कॉलर पेशी कोणामध्ये आढळतात? पॉरीफेरा. MCQ आहे. नेक्स्ट आहे, त्यांच्या मदतीनं त्यांनी काय करतात? शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. हा पॉइंट लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट बघा, स्थानबद्ध प्राणी असतात. ओके, कसे आहे ते? स्थानबद्ध प्राणी एका ठिकाणीच असे राहतात. त्यानंतर यांची जी कंटिका आहे, शेल आहे, ती कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. ओके, नेक्स्ट बघा, हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे, लक्षात घ्या, ऑस्टिया नावाचे जे छिद्र आहे त्याच्याद्वारे ते पाणी शरीरात घेतले जाते, ते आत घेतात आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्रातून ते पाणी बाहेर टाकतात. ओके, समजलं? ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ऑस्टिया नावाच्या छिद्रातून पाणी ते काय करतात? शरीरात आत घेतात आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्रातून ते बाहेर टाकतात. आणि नेक्स्ट आहे, यांचे जे यांचे प्रजनन जे आहे ते अलैंगिक आणि लैंगिक पद्धतीने होते आणि मोठ्या प्रमाणावर पुनरुत्भवन क्षमता देखील असते. सर्वात महत्त्वाचा पॉइंट बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट बघा, उदाहरणे लक्षात ठेवायचं आहे. हे उदाहरणे सर्व लक्षात ठेवायचे. यातलं एकच पाठ करतो, दोनच करतो, चालणार नाही. सर्व पाठ करायचे आहेत. पॉरीफेराचे उदाहरणे 10वी स्टेट बोर्ड, 11वी आणि काही आपले BSc लेवलचे जे बुक्स आहेत त्यातून हे सर्व कव्हर केलेले आहेत. एक्झाम्पल्स बघा, सायकॉन, युस्पॉन्जिला काय म्हणतात? आंघोळीचा स्पंज. लक्षात ठेवा. हायलोनिमा, युप्लेक्टेला. 4च आहेत एक्झाम्पल्स, 4च आहेत, लक्षात ठेवा. आणि पाठ नाही झालं तर वारंवार वाचत राहा. जेव्हा एक्झामला हे येतील एक्झाम्पल्स तेव्हा तुम्हाला ते रिमाइंड होईल. आणि सर्वात महत्त्वाचा MCQ अजूनपर्यंत आलेला नाही, काय दिलेला आहे बघा, वॉटर इज सर्क्युलेटेड इन द बॉडी थ्रू द कॅनल सिस्टीम. ओके, मी एक MCQ देते तुम्हाला. वॉटर कॅनल सिस्टीम कोणामध्ये असते? लक्षात ठेवा, पॉरीफेरा. हा MCQ आहे. वॉटर कॅनल सिस्टीम कोणामध्ये असते? पॉरीफेरा. ओके, हा MCQ आहे. आता नेक्स्ट बघा, हे दिल्यात आपण एक्झाम्पल्स पॉरीफेराचे. बघा, मी डायग्राम सुद्धा का दिलेले आहेत? कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात राहाव्यात म्हणून हे सर्व डायग्राम आपण स्टेट बोर्डमधून दिलेले आहेत. बघा, याला म्हणतात सायकॉन. हा काय आहे? सायकॉन. दुसरा आहे युप्लेक्टेला. हा काय आहे? युप्लेक्टेला. आणि हा आहे युस्पॉन्जिया. हा काय आहे? युस्पॉन्जिया. लक्षात ठेवा, सर्व प्रकारचे स्पॉन्जेस हे पॉरीफेरामध्ये येतात. ही एक तुम्हाला मी हिंट दिलेली आहे. आणि जे ब्रॅकेट्समध्ये आपण दिलेलं आहे, युस्पॉन्जियाला आपण आंघोळीचा स्पंज असे म्हणतो. लक्षात ठेवा, इथं युस्पॉन्जिया हा आहे आंघोळीचा स्पंज, हे लक्षात असू दे. तर 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, लक्षात ठेवा.
आता आपण याचं वर्गीकरण बघूया. सॉरी, इथे एक आपण सांगणार होते मी, बघा. हा सायकॉन आहे, हा आहे ऑस्टिया. समजलं? ज्याने आपण काय करतो, पाणी आत घेतो शरीरात. आणि हा आहे ऑस्क्युलम, पाणी काय करतो आपण बाहेर सोडतो. आणि दुसरा MCQ, वॉटर कॅनल सिस्टीम कोणामध्ये असते, पॉरिफेरा. चला, आता हे आहे परत क्लासिफिकेशन. इतका आपण डीपमध्ये का घेतोय, कारण तुम्हाला माहिती आहे आयोग आता कुठेपर्यंत गेलेला आहे. चला, 3 वर्ग पडतात पॉरिफेराचे. पहिला आहे कॅल्कॅरी, दुसरा आहे हायलोस्पॉन्जिया, तिसरा आहे डेमोस्पॉन्जिया. MCQ जे सांगतील ते नोट करून घ्या किंवा मार्क करा. तुम्ही हवं तर याची आय थिंक आपण टेलिग्रामला ॲनिमल क्लासिफिकेशनची नोट्स पूर्ण दिलेली आहे. एकतर ती प्रिंट काढा किंवा ही PPT प्रिंट काढा आणि जिथे जिथे मी MCQ येईल किंवा येणार असं जिथे सांगेल तिथे मार्क करून घ्या. आणि थोडी काय जर मिस्टेक झाली असेल ते करेक्शन देखील तुम्ही करून घ्यायचे आहे. बघा, कॅल्कॅरी हे वर्ग आहे तर क्लास. कॅल्कॅरी, हायलोस्पॉन्जिया आणि डेमोस्पॉन्जिया. मी एक एक्झाम्पल सांगते. कॅल्कॅरीमध्ये सर्व खारे पाणी, सर्व खाऱ्या पाण्यातील ही एक्झाम्पल्स आहेत. ओके. हायलोस्पॉन्जियामध्ये सर्व खारे प्राणी आणि सर्व खारे पाणी. डेमोस्पॉन्जिया खारे आणि गोडे. आपण एक सेंटेन्स पाहिलेलं होतं, पॉरिफेरामध्ये बहुतेक खारे पाणी आणि काही गोड्या पाण्यात आढळतात. त्यातला एकमेव असा एक वर्ग आहे कुठला, डेमोस्पॉन्जिया. यामधील एक्झाम्पल्स हे गोड्या पाण्यातील पण येतात. ओके. तर बघा, हे तुम्ही बॉडी ऑर्गनायझेशन करू शकता. हा मी पार्ट PSC मधून घेतलेला आहे, एक्स्ट्रा माहिती म्हणून तुम्ही करू शकता. ओके. बॉडी ऑर्गनायझेशन कुठले आहेत हे टाईप आपण दिलेले आहेत. सर्व प्रकारचे टाईप हे कॅल्कॅरीमध्ये आढळतात. त्यामध्ये आहेत ॲस्कॉनॉइड, सिकोनॉइड आणि लेन्कोनॉइड. ओके. हे सर्व लक्षात असू द्या. आता यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण बरेच दिलेले आहेत, पण महत्त्वाचे कुठले लक्षात ठेवायचं ते पण तुम्हाला मी सांगते. बघा, कॅल्कॅरीमध्ये स्कॅफा लक्षात ठेवा, ज्याला आपण सायकॉन असे म्हणतो, हे खाऱ्या पाण्यातील आहेत. त्यानंतर ग्रँटिया एक आहे आणि ल्युकोसोलेनिया, क्लॅथ्रिना. पण मी तुम्हाला सांगते, स्कॅफा, सायकॉन हा एकमेव लक्षात ठेवा. ओके. तो कॅल्कॅरीमध्ये येतो. त्यानंतर हायलोस्पॉन्जिया. हायलोस्पॉन्जियामध्ये तिन्ही उदाहरणे लक्षात ठेवायचे. पहिला आहे युप्लेक्टेला. युप्लेक्टेला आपण व्हेनस फ्लॉवर बास्केट असे देखील म्हणतो. आता आयोग काय करेल, कधी कधी तुम्हाला युप्लेक्टेला असं देणारच नाही. तुम्हाला जर दिलं व्हेनस फ्लॉवर बास्केट तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याला युप्लेक्टेला असे म्हणतात. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये जे एक्स्ट्रा नाव दिलेले आहे ते सुद्धा तुम्ही पाठ करायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे हायलोनेमा, ज्याला आपण ग्लास रोप स्पॉन्ज असे म्हणतो. तिसरा आहे फेरोनेमा, ज्याला आपण बाउल स्पॉन्ज असे म्हणतो. बघा, सर्व प्रकारचे स्पॉन्जेस यामध्ये येतात. आणि डेमोस्पॉन्जिया हा सर्वात मोठा वर्ग आहे पॉरिफेरामध्ये, गोड्या पाण्यात पण आढळतो. बघा, मी महत्त्वाचे एक्झाम्पल्स तुम्हाला देते. इथे आहे बघा, युस्पॉन्जिया, ज्याला आपण बाथ स्पॉन्ज असे म्हणतो, युस्पॉन्जिया. ओके. त्यानंतर आहे हिपोस्पॉन्जिया, ज्याला आपण हॉर्स स्पॉन्ज असे म्हणतो. त्यानंतर स्पॉन्जिला हा गोड्या पाण्यातील आहे. कॅलिना, ज्याला आपण मरमेड्स आय असे म्हणतो, मरमेड्स आय असे म्हणतो, हे लक्षात ठेवायचे आहे. हेलिकॉन्ड्रिया क्रम ऑफ ब्रेड लोफ, क्रम ऑफ ब्रेड लोफ असे म्हणतो. आता हे जरी नाही लक्षात ठेवला, फक्त अजून एक लक्षात ठेवा, क्लियाओना, ज्याला आपण बोरिंग स्पॉन्ज असे म्हणतो. हे लक्षात ठेवा, क्लियाओना, हेलिकॉन्ड्रिया, स्पॉन्जिला, कॅलिना आणि हिपोस्पॉन्जिया आणि युस्पॉन्जिया हे सर्व डेमोस्पॉन्जियामध्ये उदाहरणे येतात. ओके. मी जेवढे मार्क करून दिले ते वारंवार तुम्ही वाचा. जर लिहायचं असेल तर लिहा. एकेकांना सवय असते की लिहिल्यानंतर लक्षात राहते, तुम्ही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण परफेक्ट झाले पाहिजे आणि डेली रिव्हिजन तुमची झाली पाहिजे, तर तुमच्याही लक्षात येईल. ओके. तर हा झाला पॉरिफेरा, एवढंच आहे. तर पुढे मी तुम्हाला सांगत जाईल. चला नेक्स्ट दुसरा बघूया आपण, फायलम. आता इथे 2 करा. सिलेंडरेटा, ज्याला आपण निडारिया असे पण म्हणतो. आता याचे आपण वैशिष्ट्ये पाहूया, बघू. या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. हे दिलेले आहेत बघा उदाहरणे, हे आहेत दंडाकृती.
समजलं? त्यानंतर दंडाकृती शरीर असेल तर त्यांना बहुशुंडक, ज्याला आपण पॉलिप म्हणतो, आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्याला छत्रिक म्हणजे मेड्युसा म्हणतो. असे 2 प्रकार यामध्ये पडतात. बघा, हे बहुतेक समुद्रात आढळतात, काही मोजकेच गोड्या पाण्यात आढळतात. म्हणजे यात पण सेम तसंच आहे. बघा, यांचे शरीर अरीय सममित, हा MCQ आहे, आणि द्विस्तरीय असते. हा MCQ लक्षात ठेवा. यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके, ज्याला आपण टेंटॅकल्स म्हणतो, ओके, आणि यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. बघा, या टेंटॅकल्सचा उपयोग काय होतो? भक्ष्य पकडण्यासाठी होतो. इथे आहे बघा शुंडक, हा आहे हायड्रा, ओके. याचा उपयोग कशासाठी होतो? भक्ष्य पकडण्यासाठी. तर दंश पेशी, ज्याला आपण निडोप्लास्ट, भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्यांचा संरक्षणासाठी देखील उपयोग होतो, ओके. आता उदाहरणे दिलेले आहेत. उदाहरणे सर्व तुम्हाला पाठ पाहिजेत, कॉम्प्रोमाइज नाही यामध्ये. बघा, हायड्रा आहे, महत्वाचं एक्झाम्पल आहे हे निडारियामधलं, ज्याला मराठीत आपण जलव्याल असे म्हणतो. दुसरा आहे सी ॲनिमोन, ज्याला आपण समुद्र फुल असे म्हणतो. तिसरा आहे फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर. चौथा आहे जेलीफिश, ज्याला आपण ऑरेलिया असे म्हणतो. त्यानंतर प्रवाळ कोरल्स, ओके. तर हे सर्व एक्झाम्पल्स निडारिया सिलेंडरेटाचे येतात. आता इथं खाली एक्झाम्पल्स आपण डायग्राम्स पण दिलेले आहेत. हे ब्रॅकेट्समधले नाव लक्षात ठेवायचं आहे. ऑरेलिया, ज्याला आपण जेलीफिश म्हणतो, लक्षात ठेवा. ही अशी आहे बघा डायग्राम. त्यानंतर हा आहे हायड्रा, गोड्या पाण्यातील आहे हायड्रा. आपण इथं वर बघितले, बहुतेक समुद्रात आढळतात पण काही गोड्या पाण्यात आढळतात, आणि गोड्या पाण्यात आढळणारा कोण आहे? हायड्रा, लक्षात ठेवा. त्यानंतर कोरल्स, हे आहेत कोरल्स, आणि हा आहे सी ॲनिमोन. आता सी वरून पण एक्झाम्पल्स बरेच आहेत, पुढे येणार आहेत आपल्याला, ओके. तर कन्फ्युजन व्हायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सिलेंड्रेटामध्ये सी ॲनिमोन आहे, हे लक्षात ठेवा, ओके. सी ॲनिमोन हे कशामध्ये येतो? सिलेंड्रेटामध्ये येतो. आणि हायड्रा एक लक्षात ठेवा, हायड्राला आपण मराठीत जलव्याल असे म्हणतो. समजलं? आता याचं परत आपण वर्गीकरण पाहूया. हे 4 एक्झाम्पल तरी लक्षात ठेवा. आता इथे तर मी बरेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत, सर्व एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. बघा, आता याचे 3 वर्ग पडतात. एक आहे हायड्रोझुआ, दुसरा आहे स्कॅफोझुआ, आणि तिसरा आहे अँथोझुआ, ज्याला आपण ॲक्टिनोझुआ असे देखील म्हणतो. सगळे झुआ शेवटी लागलेला आहे, ओके. आता याचे मी तुम्हाला MCQ सांगते बघा. हायड्रोझुआ हा जो वर्ग आहे, यामध्ये खारे किंवा गोडे पाण्यातील एक्झाम्पल्स येतात. स्कॅफोझुआ आणि अँथोझुआ यांच्यामध्ये खारे पाणी आहेत, खारे पाण्यातील सर्व एक्झाम्पल्स आहे. फक्त हायड्रोझुआमध्ये खारे तसेच गोडे, खारे किंवा गोडे. आता मला एक एक्झाम्पल सांगायचं आहे बघा. हायड्रा कशामध्ये येतो? हायड्रोझुआ, गोड्या पाण्यातील आहे. हायड्रा कोणत्या वर्गात येतो? बघा, हायड्रोझुआ, लक्षात ठेवा, MCQ आहे. त्यानंतर ओबेलिया, हा पण आहे महत्वाचा, आणि फायसेलिया, ज्याला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, हा सुद्धा MCQ लक्षात असू द्या. हे 3 एक्झाम्पल्स हायड्रोझुआमध्ये येतात, ओके. आणि कशाचे? निडारिया सिलेंड्रेटाचे एक्झाम्पल्स आहेत. चला, स्कॅफोझुआमध्ये सर्व खाऱ्या पाण्यातील, आणि यामध्ये सर्व मेड्युसा प्रकारचे प्राणी येतात, ओके. यामधला महत्त्वाचा एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते. ऑरेलिया, ज्याला आपण जेलीफिश असे म्हणतो. त्यानंतर एक महत्त्वाचं हे एक्झाम्पल आणखी लक्षात ठेवायचं असेल तर स्टोमोलोफस, रायझोस्टोमा, पण हे काय महत्त्वाचं नाही. पण जेलीफिश लक्षात ठेवा, जेलीफिश कशामध्ये येतो? स्कॅफोझुआ. आणि लास्ट आहे अँथोझुआ, ज्याला ॲक्टिनोझुआ असे म्हणतात. हे सुद्धा सर्व खाऱ्या पाण्यातील आहे. आणि या निडारिया किंवा सिलेंड्रेटामधील सर्वात मोठा वर्ग हा कुठला असेल? तो आहे अँथोझुआ. सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत यामधील एक्झाम्पल्स, आणि हे पॉलिप प्रकारचे आहेत. कुठले आहेत? पॉलिप, ओके. तर यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगते बघा. रेनिला, सी पॅन्सी, त्यानंतर हॅलिसाइट्स, आणखी एक बघा सी ॲनिमोन, हा एक महत्त्वाचा आहे. सी ॲनिमोन कशामध्ये येतो? अँथोझुआ. सॉफ्ट कोरल्स किंवा हेलिओपोरा, ज्याला आपण ब्ल्यू कोरल असे देखील म्हणतो. तर हे लक्षात असू द्या. आपण पाठीमागे जे एक्झाम्पल्स हे पाहिलेले आहेत ना, हे कोणकोणत्या वर्गीकरणात येतात तेवढे एक्झाम्पल्स तरी लक्षात तुम्ही ठेवला तरी सफिशियंट आहे. चला, हे फक्त मी जे मार्क करून दिलेत हे फक्त लक्षात असू द्या. हे पाठ करून मग बाकीचे पाठ करा एक्झाम्पल्स जर झाले तर.
पण मेन जे दिलेले आहेत स्टेट बोर्ड मधले, हे जे मी मार्क करून दिलेले आहेत तुम्हाला, 10वी स्टेट बोर्ड, 11वी स्टेट बोर्ड, यामधील ही सर्व एक्झाम्पल्स आहेत. आणि ही बाकीची जी आहेत ही सर्व BSc लेवलचे आहेत. ओके, आपण सर्व इथं कव्हर केलेले आहे. चला, तर इथे आपला निडारिया हा संघ पूर्ण संपतो. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता थर्ड बघूया आपण फायलम, तो आहे प्लॅटीहेल्मिंथीस. ज्याला प्लॅटी म्हणजे काय, चपटे, म्हणजे कुठले येणार, चपटे कृमी. ओके, हेल्मिंथीस म्हणजे काय, कृमी. बघा, यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. समजलं. पुढं बघा, बहुतेक प्राणी आंतरपरजीवी, ओके, एंडोपॅरासाइट असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून पाण्यात आढळतात. थर्ड पॉइंट महत्वाचा आहे. शरीर बघा, देहगुहाहीन द्विपार्श्व सममित असते. असिलोमेट आहे. ओके, असिलोमेट. त्यानंतर द्विपार्श्व सममित. हे प्राणी त्रिस्तरीय असतात, म्हणजे काय, ट्रिप्लोब्लास्टिक असतात, आपण पाहिलेलं आहे. आणि यांना गुदद्वार नसते, केवळ मुख असते, हे लक्षात असू द्या. हे प्राणी उभयलिंगी असतात. कसे आहे ते, उभयलिंगी. ओके, नेक्स्ट आहे बघा, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. उत्सर्जन, एक्सक्रिशन, उत्सर्जन साठी त्यांनी फ्लेम पेशी, ज्याला आपण प्रोटोनेफ्रेडिया असे आपण म्हणतो, उत्सर्जनासाठी त्यांनी काय यूज करतात, प्रोटोनेफ्रेडिया. याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि उदाहरणे लक्षात ठेवा, प्लॅनेरिया आहे, त्यानंतर पट्टकृमी आणि लिव्हर फ्लूक. ओके, तर हे 3 एक्झाम्पल्स प्लॅटीहेल्मिंथीस मध्ये येतात. इथे दिलेला आहे बघा, हा आहे फॅसिओला, हा आहे टेनिया आणि हा आहे प्लॅनेरिया. ओके, 11वी स्टेट बोर्ड मधून हे केलेलं आहे. एक्झाम्पल सर्व पाठ पाहिजे. आणि मी ते सांगितल्याप्रमाणे जे आपण सुरुवातीला रॉबर्ट विटाकरने 5 मुद्दे जे सांगितले होते, ते तर तुम्हाला प्रत्येक माहीतच पाहिजेत. आणि एक्स्ट्रा जे काही माहिती मी तुम्हाला सांगते इथे, प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्य आता इथे दिलेलं आहे. उत्सर्जनासाठी प्लॅटीहेल्मिंथीस मध्ये काय असतं, प्रोटोनेफ्रेडिया, लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल्स लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया, पट्टकृमी, हे लक्षात असू द्या. पुढे आपण आता आणि बघूया. बघा, हे दिले त्याचं वर्गीकरण. बघा, 3 गटात वर्गीकरण केलेलं आहे. कुठले कुठले वर्ग येतात, पहिला आहे टर्बेलेरिया, दुसरा आहे ट्रिमॅटोडा, तिसरा आहे सियास्टोडा. ओके, बघा, आता पहिला पॉइंट दिलेला आहे, हे पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहतात. हे पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहतात. दुसरं बघा, यांना फ्लुक्स म्हणतात, ट्रिमॅटोडाला फ्लुक्स म्हणतात. आणि सियास्टोडा यामध्ये सर्व प्रकारचे टेपवर्म येतात, सर्व प्रकारचे टेपवर्म. बघा, टर्बेलेरियामध्ये चपटे कृमी येतात, ट्रिमॅटोडा आणि सियास्टोडामध्ये वलयी असणारे येतात. आता एक्झाम्पल्स महत्वाचे आहे, हे एवढं महत्वाचं नाही, पण एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. यामध्ये महत्वाचं घ्या, प्लॅनेरियाला आपण डगेशिया असे म्हणतो. हा MCQ आहे. त्यानंतर हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर बाकीचे पण हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण मला एकच सांगायचं आहे, प्लॅनेरिया ज्याला आपण डगेशिया म्हणतो, तो कशामध्ये येतो, टर्बेलेरियामध्ये. ह्यामध्ये सर्व फ्लुक्स येतात. ट्रिमॅटोडामध्ये सर्व फ्लुक्स येतात. यामध्ये महत्वाचं आहे लिव्हर फ्लूक, ज्याला आपण फॅसिओला हिपॅटिका असे म्हणतो. दुसरा आणखी एक्झाम्पल सियास्टोमा, ज्याला आपण ब्लड फ्लूक असे म्हणतो. हे 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. बघा, सर्व फ्लूक, ओके, फ्लूक शब्द असणारे इथे येतात एक्झाम्पल्स. पण लिव्हर फ्लूकला काय म्हणतात हे लक्षात पाहिजे, फॅसिओला हिपॅटिका. आणि सियास्टोमाला काय म्हणतात, ब्लड फ्लूक. ओके, हे महत्वाचं आहे. त्यानंतर सियास्टोडामध्ये बघा, टेनिया आणि टेपवर्म, हे MCQ लक्षात असू द्या. ॲम्फिलिना हा पण एक आहे. तर एवढे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात पाहिजे वर्गीकरणामधले. ओके, समजलं. चला, एवढे महत्वाचे आहेत. नेक्स्ट आहे गोलकृमी, ज्याला आपण ॲस्केलहेल्मिंथस म्हणतो. तर यामध्ये अशामध्ये काय होतं बघा, पोटातील जंत असतील, हे या प्रकारचे इथे प्राणी येतात. हत्तीपाय रोगाचा जंत असेल, ज्याला आपण फिलारिया वॉर्म म्हणतो, डोळ्यातील जंत आहे लोआ, हा लक्षात ठेवा. ओके, हे सर्व प्रकारचे जंत हे यामध्ये येतात ॲस्केलहेल्मिंथस मध्ये. आता या प्राण्यांचे शरीर लांबट असतं, बारीक असतं, धाग्यासारखे असते, दंडगोलाकार असते, म्हणून यांना गोलकृमी असे आपण म्हणतो. बघा, हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात.
स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर देखील असू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असतं. तसेच यांच्यामध्ये आभासी देहगुहा असते, शिडोसिलोमेट. कसे असते? शिडोसिलोमेट. त्यानंतर हे प्राणी एकलिंगी असतात. बघा, खूप महत्वाचा MCQ आहे. हे प्राणी सर्व एकलिंगी असतात. उत्सर्जनासाठी रिनेट पेशी असतात. ओके, गोलकृमीमध्ये हे सर्व उत्सर्जनासाठी कुठल्या पेशी असतात? रिनेट पेशी. आणि उदाहरणे सांगितलं, पोटातील जंत ज्याला आपण ॲस्कॅरिस म्हणतो, इथे आहे, हा आहे ॲस्कॅरिस. हत्ती पाय रोगाचा जंत ज्याला आपण फिलारिया वॉर्म म्हणतो, आणि डोळ्यातला जो जंत आहे त्याला आपण लोआ लोआ असे म्हणतो. हे एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर इथे दिलंय बघा, हा उचेरिया आहे, ॲस्कॅरिस आहे, अँक्लोस्टोमा हुकमोम आहे. ओके, तर ही 3 एक्झाम्पल्स लक्षात असू द्या. समजलं? यामध्ये बघा, हा आहे मेल आणि ही आहे फिमेल. ओके, यांच्यामध्ये बघा, ही फिमेल मोठी दिसते मेलपेक्षा, तर हे फक्त लक्षात असू द्या. समजलं? चला, नेक्स्ट आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा आपण वलयीकृत प्राणी असे म्हणतो. आता इथून पुढचे तुम्हाला मी सांगते, ॲनिलिडा असेल, ऑर्थोपोडा असेल आणि मोलुस्का असेल, हे 3 फायलम जे आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये करायला हवं, कारण याच्यावर बरेच प्रश्न हे येतात. ओके, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा आणि मोलुस्का हे 3 तुम्ही डिटेलमध्ये करा. चला, आपण बघूया आता. ॲनिलिडामध्ये बघूया, हे प्राणी सुद्धा लांबट असतात, दंडाकृती. तसेच यांच्यावर खंडीभवन, जसे की आपण सेगमेंटेशन म्हणतो, हे आढळतं, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी प्राणी असे म्हणतो. बघा, बहुतेक प्राणी हे स्वतंत्र राहतात, परंतु काही बाह्य परजीवी तसेच स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्र व गोड्या पाण्यात आढळणारे आहेत आणि भूचर देखील असतात. त्यांचं वर्णन कसं करायचं आहे? त्रिस्तरीय असतात, ट्रिप्लोब्लास्टिक असतात, द्विपार्श्व सममित, बायलॅटरल सिमेट्री आणि खरी देहगुहा ज्याला आपण युसिलोमेट असे म्हणतो. बघा, यांना प्रचलन होण्यासाठी सिटाय किंवा पॅरापोडिया ज्याला आपण परापात किंवा चूषक यासारखे अवयव असतात. हे लक्षात असू द्या. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. बघा, मागचा आपण संघ बघितला, त्यामध्ये सर्व एकलिंगी होते. मात्र या संघामध्ये एकलिंगी आणि उभयलिंगी हे दोन्ही प्रकारचे प्राणी यामध्ये आढळतात. बघा, बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते, बंद प्रकारची क्लोज सिस्टीम. ओके, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. त्यानंतर उत्सर्जनासाठी यांच्यामध्ये नेफ्रिडियाचा वापर करतात. प्रत्येकाच्यात आपण उत्सर्जन पाहिलेले आहे. यांच्यामध्ये नेफ्रिडियाचा वापर करतात. उदाहरणे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं जे आयोगाला आवडते ते उदाहरण आहे अर्थवॉर्म, गांडूळ. ओके, फेरेटिमा असे आपण म्हणतो. त्यानंतर जळू, लीच आणि नेरिस. 3च एक्झाम्पल एवढे फेमस आहेत ना, आयोगाने विचारून झालेलं आहे, परत विचारू शकतो. आता रिसेंट राज्यसेवाला गांडूळवरती आय थिंक विचारलेला होता प्रश्न, गांडूळची ऑर्डर विचारलेली होती, लक्षात ठेवा. हे बघा, इथे आहे, हा आहे नेरिस, हा आहे हिरुडो ज्याला आपण लीच म्हणतो, आणि हा आहे गांडूळ, फेरेटिमा. ओके, तर त्यांचे नेम जे आहेत सायंटिफिक ती तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला ते महत्त्वाचं आहे. हा आहे नेरिस. ऑब्झर्वेशन करा, नेरिसला बघा किती पाय आहेत, बारीक 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 असे. ओके, यासाठी मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे सर्व. हा आहे हिरुडो ज्याला आपण लीच म्हणतो. ओके, आणि हा आहे गांडूळ, फेरेटिमा. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आता याचं वर्गीकरण आपण बघूया. तर हे दिलेलं आहे वर्गीकरण. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं वलयी प्राणी ॲनिलिडा, ऑर्थोपोडा आणि मोलुस्का हे तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. यामध्ये मी आता तुम्हाला सांगते. बघा, याचे 3 वर्गामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे पॉलिकायटा, दुसरा आहे ऑलिगोकायटा आणि तिसरा आहे हिरुडिनिया. ओके, आता नावातच आहे बघा, पॉली म्हणजे काय? जास्त, जास्त पाय असणारे. ऑलिगो कमी. ओके, आता एवढं लक्षात ठेवा. पॉलिकायटाचं आपण आता महत्त्वाचे मी तुम्हाला MCQ देते. महत्त्वाचं काय काय ते बघा. हा दोन्ही बॉक्सेस हे महत्त्वाचे. बघा, हे काही सागरी तसेच गोड्या पाण्यात आढळतात. खंडन यांचं बाह्य व अंतर्गत आहे. हा जो पॉइंट आहे ना, सिटाय, हे असंख्य आहेत. सिटाय काय? जास्त आहेत. ओके, जास्त आहेत आणि बाजूच्या पॅरापोडियावर असतात. हे लक्षात असू द्या. यांच्यामध्ये लिंग मात्र स्वतंत्र असतं, म्हणजे नर आणि मादी हे वेगवेगळे असतात. ओके, आणि लार्वा, ट्रोकोफॉर लार्वा ही उपस्थित असते.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सिटाय पॅरापोडा आणि लिंग हे फक्त लक्षात असू द्या. इथं सिटाय असंख्य असतात, त्यानंतर लिंग स्वतंत्र असतं, हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा. यामधले एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते मी. ॲफ्रोडाईट, सी माऊस लक्षात ठेवा, ॲफ्रोडाईट, सी माऊस. त्यानंतर आणखी आहे सॅबेला, ओके, आणि नेरिस. सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल नेरिस. नेरिस कशामध्ये येतो? पॉलिकायटा. जास्त पाय आहेत ना, जास्त आहेत म्हणून तो पॉलिकायटामध्ये येतो. एवढं लक्षात ठेवा फक्त, नेरिस पॉलिकायटामध्ये येतो. त्यानंतर ऑलिगोकायटा. सर्वात महत्त्वाचा MCQ, गांडूळ कशामध्ये येतो? ऑलिगोकायटा. गांडूळ कशामध्ये येतो? ऑलिगोकायटा. खूप महत्त्वाचा MCQ आहे. बघा, प्रामुख्याने जमीन, काही गोड्या पाण्यात, खंडन बाह्य व अंतर्गत. सिटा इथं मात्र कमी असतात, नसतात असं नाही, असतात मात्र कमी असतात. गांडूळा कमी असतात. त्यानंतर त्वचेमध्ये ते दडलेले असतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. पॅरापोडिया मात्र नसतात. MCQ आहे. सर्वात महत्त्वाचा MCQ, उभयलिंगी प्राणी. उभयलिंगीमध्ये येतात हे, ओके. म्हणजे गांडूळ काय? उभयलिंगी. लक्षात ठेवा, लार्वा अवस्था नसते. सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल बघा, फेरेटिमा म्हणजे गांडूळ. समजलं? बाकी एक्झाम्पल तुम्ही वाचून घ्या. गांडूळ आयोगाचा फेवरेट आहे एक्झाम्पल. कशामध्ये येतो? ओलिगोकायटा. नेरिस कशामध्ये येतो? पॉलिकायटा, ओके. सिटाय इकडे जास्त असतात, इकडे कमी असतात. समजलं? लिंग कसा आहे? स्वतंत्र आहे, नर मादी इकडे, आणि गांडूळमध्ये कसा? उभयलिंगी. लक्षात ठेवा, पाठीमाग आपण बघितलेलं आहे, लिंग उभयलिंगी आणि एकलिंगी दोन्ही आढळतात यामध्ये. त्यामधला एक स्वतंत्र असणारे कोण आहे? पॉलिकायटामधला नेरिस. उभयलिंगीमध्ये कोण आहे? ऑलिगोकायटा. हे लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे हिरुडिनिया. हिरुडिनियामध्ये लक्षात ठेवा, पॅरापोडिया व सिटाय हे उपस्थित नसतात. हा MCQ आहे. यामध्ये देखील उभयलिंगी येतात, फलन अंतर्गत असतं. लक्षात ठेवा, MCQ हिरुडो, ज्याला आपण लीच असे म्हणतो, जळू, हा कशामध्ये येतो? हिरुडिनियामध्ये असतो. समजलं? हा MCQ लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक MCQ तुम्हाला देते बघा. आपण इथं म्हटलं होतं, यामध्ये बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते, मात्र हिरुडिनियामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. हे लक्षात ठेवा. हिरुडिनियामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. MCQ समजले? एवढे MCQ माहीत पाहिजे. चला, आणखी वरती एक दिलेला आहे बघा. शरीरात निश्चित 33 खंड असतात. बाह्य परजीवी गोड्या पाण्यात, तसेच सागरी पाण्यात, ओके. एवढं लक्षात असू द्या. एक्झाम्पल्स कुठल्या वर्गात येतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. ॲनेलिडा परफेक्टच करा, कुठलं स्किप करू नका. रिस्क का घ्यायची? चला, नेक्स्ट आहे संधिपाद, ज्याला आपण ऑर्थोपोडा असे म्हणतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचा MCQ खूपदा येऊन गेलेला आहे की हा प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्राणी संघातील सर्वात मोठा संघ कुठला आहे? ऑर्थोपोडा. कुठला आहे? ऑर्थोपोडा. बघा, या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार केलेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. आता पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. तसेच शरीर कसं आहे? त्रिस्तरीय आहे, खरी देहगुहा आहे आणि द्विपार्श्व सममित. हा MCQ आहे. समजलं? हे प्राणी एकलिंगी असतात. खूप महत्वाचं आहे. पाठीमाग आपण काय बघितलं? ॲनिलिडामध्ये एकलिंगीपण आणि उभयलिंगीमध्ये. त्यानंतर संधिपादमध्ये, ऑर्थोपोडामध्ये एकलिंगी येतात. आणि आणखी एक MCQ येऊन गेलेला आहे. उत्सर्जनासाठी यांच्यामध्ये माल्फिजियन नलिका असते. हा MCQ आहे. उत्सर्जनासाठी माल्फिजियन नलिका असते. प्रत्येक ह्याच्यात ठेवा. आता चौथा संघ आपण बघायला लावले उत्सर्जनासाठी. तुम्ही नोट करून ठेवा सेपरेट, असं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. उदाहरणे सर्व कीटक बघा, खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, हे सर्व ऑर्थोपोडामध्ये येतात. सर्वात मोठा संघ प्राणीमधला, ओके. बघा, आता तुम्हाला सायंटिफिक नेम माहीत पाहिजे. इथे दिलंय बघा, पेरिप्लॅनेटा हा झुरळ आहे. हा आहे आर्किस्पायरोस्ट्रेप्टस, ओके. नाव बघा किती मोठं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा आहे लेपिडोप्टेरा फुलपाखरू. हा आहे हॉटेनटोटा आपला विंचू, विंचू मधलाच तो विषारी आहे तो विंचू.
आणि हा बघा कसा डिवाइड होतो, आर्की म्हणजे प्राचीन, हा कसा आहे प्राचीन, आणि पुढचा आहे स्पायरो स्ट्रेप्टस, याचा अर्थ होतो म्हणजे सर्पिलाकार असणारा प्राणी. कसा आहे, सर्पिलाकार, प्राचीन सर्पिलाकार असणारा हा प्राणी आहे. समजलं, तर असं याचा मिनिंग होता. हे गण दिलेले आहेत. लेपिडोप्टेरामध्ये कोण येतं, फुलपाखरू, हे लक्षात ठेवा. सायंटिफिक नेम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. चला आता पुढे आपण याचं बघूया. सर्वात मोठा संघ आहे म्हटल्यावर याचे सब फायलम पण येणार, फायलमचे सब फायलम, आणि मग क्लास बघायचा आहे आपल्याला. ओके, तर आपण आता 1 बाय 1 बघूया. उपसंघ 1 ट्रायलोबिटोमॉर्फा, यामध्ये सागरी तसेच तळाशी राहणाऱ्या ऑर्थोपोड्स. त्यानंतर शेवटच्या खंडाव्यतिरिक्त सर्व खंडावर बिरॅमस उपांग असतात, हे लक्षात ठेवा. यामधले एक्झाम्पल 2 आहेत, त्यातलं लक्षात ठेवा. डॅल्मॅनायटिस महत्वाचं आहे. ओके, उपसंघ 2 बघू आपण. केलिकेरॅटा, कुठला आहे, केलिकेरॅटा. अँटेने आणि जबडे हे उपस्थित यामध्ये नसतात. पायांच्या 4 जोड्या असतात यामध्ये. ओके, आणि शरीर पुढील प्रोसोमा आणि मागील ओपिस्टोसोमा अशा 2 भागात हे विभागलेले असतात. ओके, आणि हा महत्वाचा आहे उपसंघ ऑनिकोफेरा, ऑनिकोफोरा, यामधला हा पेरिपेटस जो आहे प्राणी, तो ॲनेलिडा आणि ऑर्थोपोडा यांना जोडणारा, यांना दुवा म्हणतात. लक्षात ठेवा, पेरिपेटस, ॲनेलिडा आणि ऑर्थोपोडा यांना जोडणारा दुवा असे म्हणतात. त्यानंतर वर्ग बघा. आता केलिकेरॅटामध्ये परत वर्ग येतात. त्यातला पहिला वर्ग आहे मेरास्टोमॅटा, मेरास्टोमॅटा. यामध्ये बघा मध्यवर्ती डोळे कसे असतात, मध्यवर्ती साधे आहेत आणि बाजूचे संयुक्त आहेत. ओके, माल्फिजियन नलिका ही उपस्थित यामध्ये नसते. एक्झाम्पल लक्षात ठेवा, लिम्युलस. लिम्युलसला आपण किंग क्रॅब किंवा हॉर्शू क्रॅब असे म्हणतो. हे एकमेव एक्झाम्पल लक्षात असू द्या. जे मी मार्क करून देते ते तेवढे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आता हा वर्ग 1 बघितला. बघा दुसरा वर्ग आहे ॲरेक्निडा. कुठला आहे, ॲरेक्निडा. बघा डोळे साधे असतात, उदर म्हणजे काय, पोट. बघा उपांगे नसतात त्यांना. उत्सर्जनासाठी माल्फिजियन नलिका असते. आता याच्यामध्ये उदाहरण मी एवढे दिलेले आहेत, फक्त लक्षात ठेवा. हाऊस स्पायडर हा कशामध्ये येतो, ॲरेक्निडा, वर्ग ॲरेक्निडामध्ये येतो. हे MCQ लक्षात असू द्यात. त्यानंतर डर्मा सेंटर, डॉग टिक. ओके, स्पायडर, आपला विंचू जो आहे, विंचू हा ॲरेक्निडा वर्गात येतो. समजलं, हे एक एक्झाम्पल लक्षात असू दे. तिसरा उपसंघ आहे मॅन्डुब्लेटा. मॅन्डुब्लेटामध्ये बघा उदाहरणे, याचं वैशिष्ट्य बघा. 3 भागात विभागता येतात, डोके, छाती आणि ॲब्डॉमेन, उदर. यांच्यामध्ये संयुक्त डोळे आढळतात. डोळे कसे असतात, संयुक्त असतात. त्यानंतर ह्या उपसंघाचे परत 6 वर्गामध्ये विभागले आहे, म्हणजे सर्वात मोठा आहे बघा. आता आपण 6 वर्ग परत मॅन्डुब्लेटाचे बघूया. पहिला वर्ग आहे क्रस्टेशिया. हे पाण्यात राहतात. उत्सर्जन अँटेना ग्रंथीद्वारे. यामध्ये लक्षात सर्वात महत्वाचं उदाहरण ठेवा, कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय, खेकडा. खेकडा कशामध्ये येतो, तुम्हाला विचारतील. खेकडा कोणत्या उपसंघामध्ये येतो, मॅन्डुब्लेटा. खेकडा कोणत्या वर्गामध्ये येतो, क्रस्टेशिया. MCQ आहे ते. ओके, MCQ आहेत. चला नेक्स्ट वर्ग दुसरा डिप्लोपोडा. डिप्लोपोडामध्ये शरीर लांबट असतं, सिलेंड्रिकल आहे. 5 डोके खंड आणि 4 छाती खंडामध्ये हे विभागलेलं असतं. डोळे साधे आहेत, यांना मिलीपेट्स असे म्हणतात. याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगते, जलस एक लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ग्लोमेरिस, पॉलिडेस्मस, जलस लक्षात ठेवा डिप्लोपोडामध्ये, आणि चिलोपोडा. ओके, किंवा हां चिलोपोडाच असं तुम्ही प्रोनाऊन्सिएशन कसंही करा, पण लक्षात ठेवा. हा आहे विषारी ऑर्थोपोड्स, याला सेंटिफेड्स असे म्हणतात. याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, जोफिलस, स्कोलोपेंड्रा, त्यानंतर लिथोबियस, स्क्युटेजेरा. ओके, मी सांगितले मागाशी, विंचू कशात येतो तो एक लक्षात ठेवा, जलस कशामध्ये येतो, आणि दुसरा बघा, एक मिनिट, हां परत हा स्पायडर कोणत्या याच्यामध्ये येतो हे एवढे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सिम्फायला. यामध्ये डोळे नसतात. हॅन्सेल निएला, हे फक्त एक्झाम्पल लक्षात असू द्या. चला नेक्स्ट
हां आणि वर्ग 5 पॅरापोडा, त्यामध्ये पॉर्पस आहे तो फक्त. सगळ्यात महत्त्वाचा वर्ग तो आहे इन्सेक्टा. तर ह्या इन्सेक्टामध्ये सर्वात मोठा आहे गट हा फायलम ऑर्थोपोडामधला सर्वात मोठा गट हा कुठला आहे? इन्सेक्टा. यामध्ये शरीर, डोके, छाती आणि उदर यामध्ये विभागलेला आहे. उत्सर्जनासाठी मालफिजियन नलिका आहे. लिंग मात्र यांच्यात वेगवेगळे आहे. युनिसेक्शुअल आहे. फलन अंतर्गत होतं आणि यांची काही महत्त्वाचे गण व त्याची उदाहरणे दिलेली आहेत. तर हे महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आता रिसेंटला येऊन गेलेला आहे. त्यातले महत्त्वाचे तुम्हाला मी सांगते बघा. थायसानुरा यामध्ये सिल्वर फिश येतो, हा MCQ येऊन गेलेला आहे. त्यानंतर डर्मॅप्टेरा यामध्ये फॉर्फिक्युला इयरविक हे एक एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. त्यानंतर हेमिप्टेरा यामध्ये बेडबग येतो, रांत्रा, ओके, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर कोलिओप्टेरा बिटल्स ज्याला आपण भुंगा म्हणतो, हे एक महत्त्वाचं आहे. लेपिडोप्टेरा बटरफ्लाईज, मगाशी एक्झाम्पल बघितलं लेपिडोप्टेरा गन, त्यामध्ये काय तर बटरफ्लाईज फुलपाखरू. त्यानंतर डिप्टेरा हा पण येऊन गेलेला आहे. डिप्टेरामध्ये ड्रॉसोफिला, फ्रूट फ्लाय म्हणतो आपण, म्युस्का, हाऊस फ्लाय, क्युलेस, मॉस्किटो हे सर्व डिप्टेरामध्ये येतं. आणि हायमेनोप्टेरामध्ये हनीबी ज्याला आपण मधमाशी म्हणतो, हाऊस फ्लाय आणि हनीबीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. दोघांचे गण ऑर्डर हे वेगळ्या आहेत. ओके, हे जोड्या लावायला प्रश्न विचारतात, ऑलरेडी विचारून झालेले आहेत, परत रिपीट होऊ शकतात. जे मार्क करून दिलेले आहेत तेवढे पाठ करा, इलिमिनेशन तुमचा प्रश्न सुटून जाईल. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण मोलुस्का. सर्वात महत्वाचा आहे, प्राणी संघातील सर्वात दुसरा मोठा संघ आहे. प्राणी संघातील सर्वात दुसरा मोठा. पहिला कुठला, सर्वात मोठा कुठला आहे? आपण बघितला ऑर्थोपोडा. दुसरा कुठला आहे? मोलुस्का. याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा, प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. यांचे शरीर मऊ असतं, बुळबुळीत असतं, म्हणून यांना मृदू काय प्राणी असे आपण म्हणतो. ओके, त्यानंतर हे जलचर किंवा बिवचर असतात. बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यात पण आढळतात. आता त्यांचं शरीर कसं आहे? त्रिस्तरीय आहे, ट्रिप्लोब्लास्टिक, देह गुहायुक्त आहे, अखंडित, मृदू आहे. गोगलगाय, गोगलगाय कशामध्ये येते? मोलुस्का. लक्षात ठेवा, गोगलगाय कशामध्ये येते? मोलुस्का. त्यानंतर सर्वांचे शरीर हे द्विपार्श्व सममित दाखवते. शरीर, डोके, पाय, अंतरंग, संहती अशा 3 भागात हे विभागलेले आहे. सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल यामध्ये ऑक्टोपस. ऑक्टोपस असा प्राणी आहे बघा, असमपृष्ठरज्जू, ज्याला आपण अपृष्ठवंशीय प्राणी, जो की या प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो, तसेच तो पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारे तो हालचाल करू शकतो. आता एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कालव, द्विपुट ज्याला आपण शिंपला असे म्हणतो, बायबॉल, गोगलगाय, ऑक्टोपस ही सर्व मोलुस्काची उदाहरणे आहेत. समजलं? खाली आपण डायग्राम दिलेले आहेत ते बघा. स्पायसुला, ओका, किटोप्लेरा, पायला, सेपिया आणि ऑक्टोपस. हा ऑक्टोपस बघा कसा असतो, खूप हुशार आहे प्राणी, सर्वात हुशार प्राणी, आणि स्वतःचा रंग बदलू शकतो असा ऑक्टोपस आहे. ओके, चला आता याचं परत हा सुद्धा दुसरा सर्वात मोठा संघ आहे, त्यामुळं हा आपण डिटेलमध्ये आपण पाहायचा आहे. तुम्हाला मी सांगितले 3 संघ, पूर्ण डिटेलमध्ये करा. चला वर्ग बघा, पहिला आहे मोनोप्लाकोफोरा. यामध्ये बघा आता महत्वाची माहिती, द्विबाजू सममित खंडित असतं. मेंटल जे आहे ते घुमटाकार असते, हे लक्षात ठेवा. शंख, चपटे आणि लिम्पेट सारखे असून त्यात स्पायरली वळलेले प्रोटोकॉन्च असतात. ओके, यामधले एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल लक्षात ठेवा. निओपिलिना गॅलेती. निओपिलिना गॅलेती हा ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा. लक्षात ठेवा, ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. किमान मी तर म्हणते त्या वर्ग आणि त्या वर्गामध्ये कुठले एक्झाम्पल येते हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. दुसरा वर्ग आहे ॲम्फिन्युरा. दुसरा कुठला आहे? ॲम्फिन्युरा. हे समुद्रात असतात, फलन बाह्य स्वरूपाचे असते. रॅड्युला यामध्ये उपस्थित असतं. यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला बघा, कायटॉन लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. किटोडर्मा हे पण महत्वाचं आहे, हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा स्कॅफोपोडा. हे फक्त समुद्री असतात. फक्त शब्द आला की जरासं लक्ष ठेवायचं. त्यानंतर किडनी जोडीने असतं, परंतु गोण्याड मात्र एकच असतं. नर मादी यामध्ये स्वतंत्र असतात.
आता लक्षात ठेवा, डेंटॅलियम हे एक एक्झाम्पल यामध्ये महत्वाचं आहे. डेंटॅलियम कशामध्ये तर स्कॅफोपोडा, कॅड्युलस हे पण एक लक्षात असू द्या. समजलं? चला नेक्स्ट, वर्ग 4 गॅस्ट्रोपोडा. हा सर्वात महत्वाचा वर्ग आहे गॅस्ट्रोपोडा. प्रामुख्याने प्राणी समुद्री असतात, काही गोड्या पाण्यात तर काही इकायनोडर्म्स वर परजीवी म्हणून आढळतात. यामध्ये गोगलगाय. गोगलगाय कोणत्या वर्गात येते? गॅस्ट्रोपोडा. लक्षात ठेवा, गोगलगाय कोणत्या वर्गात येते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्नेल्स म्हणतो, स्लग्स यांचा समावेश गॅस्ट्रोपोडामध्ये होतो. यांचं शरीर अखंडित बघा अनसेगमेंटेड असतं, असममित असते. सामान्यतः एकच शंख सिंगल शेल. हा MCQ ऑलरेडी येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, गॅस्ट्रोपोडा मध्ये एक्झाम्पल्स एक आहे गोगलगाय आणि स्लग्स. इथे दिले युनिवॉल्व शेल या स्वरूपात असते. उदाहरण बघा, लिमॅक्स ज्याला आपण स्लग म्हणतो, शेल यामध्ये ॲब्सेंट असते, लिमॅक्सला शेल ॲब्सेंट असते. त्यानंतर ॲप्लेशिया ज्याला आपण सी हेअर म्हणतो, याच्यामध्ये देखील शेल ॲब्सेंट असते. त्यानंतर दुसरा आहे हिलिक्स ज्याला आपण लँड स्नेल असे म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा पायला ज्याला आपण ॲपल स्नेल असे म्हणतो. हे सर्व गॅस्ट्रोपोडामध्ये येतात. शेल कोणाच्यात ॲब्सेंट असते, कोणाला एकेरी आहे, कोणाला दुहेरी आहे, हे लक्षात ठेवा. एकेरी शेलवर मागच्या वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, चला नेक्स्ट, वर्ग नंबर 5 पेलिसायपोडा. बघा इथे दुहेरी शेल आहे, हा MCQ आहे. दुहेरी शेलमध्ये बघा एक्झाम्पल बघा, पेक्टेन, स्कॅलॉप, दुसरा आहे टेरेडो, शिफवम असे म्हणतात, एनिस आणि स्पॉन्डायलस खाद्य ऑयस्टर. ऑयस्टर हा कशामध्ये येतो? पेलिसायपोडा. शेल कशी असते? दुहेरी असते. समजलं? गॅस्ट्रोपोडामध्ये एकेरी शेल गोगलगाय. शेल ॲब्सेंटचे पण उदाहरणे लक्षात घ्या, 2 आहेत बघा, एक आहे लिमॅक्स आणि ॲप्लेशिया. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे वर्ग महत्वाचं आहे. जिथं मी जोर देऊन सांगते तुम्हाला की हे महत्वाचं आहे, ते महत्वाचंच आहे. ओके, एक्झाम्पल्स ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, परत रिपीट होऊ शकतात. आणि 6वा वर्ग आहे सिफॅलोपोडा. शंख सेल अंतर्गत, बाह्य किंवा उपस्थित नसतो. हे द्विलिंगी असतात. यामध्ये येतो कटलफिश ज्याला आपण सेपिया म्हणतो. त्यानंतर आहे लॉलिगो ज्याला आपण स्क्विड असे म्हणतो. स्प्रायलुला स्पायरल शेल, ऑक्टोपस ज्याला आपण डेव्हिल फिश, हे सर्व येतात. लॉलिगो पण सर्वात हुशार हा प्राणी आहे, लक्षात ठेवा. स्क्विड लक्षात ठेवा. कटल फिशला आपण सेपिया म्हणतो. ऑक्टोपसला डेव्हिल फिश असे आपण म्हणतो. हे ब्रॅकेटमधले जी नावं आहेत ती सर्व लक्षात ठेवा. ओके, तर हे महत्त्वाचे आहेत. किमान बाकी जरी नाही लक्षात ठेवला तर ते वर्ग आणि त्या वर्गामध्ये कुठले प्राणी येतात हे मेन तरी लक्षात असू द्या. हे फेमस आहेत, एक्झाम्पल्स ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. ऑक्टोपस असेल, लॉलिगो असेल, सेपिया असेल, हा पायला असेल. ओके, हे एक्झाम्पल्स येऊन ऑलरेडी गेलेले आहेत, तरी पण तुम्ही करायचं आहे. 2-3 वेळा रिव्हिजन करा. ज्यांना रीड करायला बोरिंग होते त्यांनी लेक्चर पहा, लिहून काढा स्वतः, तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. चला 6वा आपण पुढचा बघूया, कंटक चर्मी ज्याला आपण इकायनोडर्मॅटा असे म्हणतो. सोपा आहे. पुढचे 2 संघात राहिले ते सोपे आहे. ओके, बघा या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, लक्षात ठेवा. म्हणून याला कंटक चर्मी प्राणी असे म्हणतात मराठीत. तुम्ही मराठीत जरी नाही लक्षात ठेवला तरी इंग्लिशमध्ये तरी लक्षात ठेवा. मराठीमध्ये जरा वर्ड अवघड आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आहे, हे फक्त समुद्रातच आढळतात, फक्त समुद्रातच आढळतात. MCQ आहे हा. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असतं. ओके, आणि प्रौढावस्थेत पंचअरिय सममिती आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममित असते. हे प्राणी नलिकापाद ट्यूब फीड यांच्या सहाय्याने प्रचलन करतात आणि यांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी होतो. आणि काही प्राणी हे स्थानबद्ध असतात. ओके, नेक्स्ट बघा, यांची जी कंकाल आहे कॅल्शियमयुक्त कंटिकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असतात. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. ओके, आणि बहुतेक प्राणी हे एकलिंगी असतात, बहुतेक एकलिंगी आहेत. त्यामधले एक्झाम्पल्स लक्षात फक्त ठेवा, अँटेडॉन, त्यानंतर ओफिओथ्रिक्स, ॲस्टेरियस आणि कुकुमारिया. ओके, कुकुमारिया हे एवढे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. इथे पण दिलेला आहे तारा मासा ज्याला आपण स्टारफिश म्हणतो, सी आर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर
हे सर्व एक्झाम्पल्स इकायनोडर्मॅटाचे आहेत. सी मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. सी कुकुंबर हा इकायनोडर्मॅटामध्ये येतो, हे लक्षात घ्या. सी कुकुंबर हा इकायनोडर्मॅटामध्ये येतो. सी ॲनिमोन हा निडारियामध्ये येतो. ओके, चला आता पुढे आपण बघूया. बघा, सर्व चे आहेत एक्झाम्पल लक्षात ठेवा. याच्यामध्ये वर्ग बघा, ॲस्टिरोडी, ऑफिओरोडी, इकायनोनोडी, होलोथुरोडी आणि क्रिनॉइडे. आता यामध्ये एवढे लक्षात ठेवायची काही गरज नाही कुठल्या वर्गात कुठला येतो. ओके, याच्यावर काय अजून प्रश्न आलेला नाही, एवढा महत्त्वाचा पण नाही, पण तरी पण मी दिलेला आहे तुम्हाला एक एक्झाम्पल. सी स्टार हा ॲस्टिरोडीमध्ये येतो, ब्रिटल स्टार ऑफिओरोडीमध्ये येतो, सी आर्चिन इकायनोडीमध्ये येतो, सी कुकुंबर होलोथुरोडी आणि क्रिनॉइडेमध्ये सी लिली येतो. सगळे सी वाले आहेत. फक्त लक्षात ठेवा सी ॲनिमोन कुठे आहे, निडारिया सिलेंटरेटामध्ये. ओके, तर हे फक्त जरी वर्ग जरी पाठ नाही झाले, एक्झाम्पल सर पाठ तुम्ही करा. ओके, चला लास्ट आहे नॉन कॉर्डेटा मधला लास्ट संघ आहे तो आहे हेमिकॉर्डेटा, ज्याला आपण अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतो. बघा, यांचे शरीर देखील 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले आहे. ते असे शुंड, गळपट्टी ज्याला आपण कॉलर म्हणतो, आणि प्रकांड ट्रंक. तर हे 2 एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. 10वी आणि 11वी स्टेट बोर्डमध्ये हे 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एवढेच आहेत, याचं परत काही वर्गीकरण दिलेले नाहीत. हे फक्त परफेक्ट पाठ करा. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो. आणि यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. आणि पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय प्राणी यामधील दुवा असे यांची ओळख आहे. ओके, त्यानंतर हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. ओके, जे खाऱ्या पाण्यात आढळतात, आपल्या समुद्रात आढळतात आणि हे बिळे करून राहतात. तसेच यांचे उत्सर्जन, हे जे उत्सर्जन आहे ते प्रोबोसिस ग्रंथीद्वारे ते करतात. कुठलं, प्रोबोसिस ग्रंथीद्वारे करतात. श्वसनासाठी एक किंवा अनेक कल्लाविद्रे गिल स्लिट्स देखील आहेत. तसेच हे एकलिंगी किंवा बहुलिंगी देखील असतात. हे देखील महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे 2 एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहे. एक आहे बॅलनोग्लॉसस आणि आहे सॅकोग्लॉसस. कुठले आहेत, एक आहे बॅलनोग्लॉसस आणि एक सॅकोग्लॉसस. समजलं? बघा, हा आहे सॅकोग्लॉसस, हा आहे बॅलनोग्लॉसस. ओके, ही 2च एक्झाम्पल हेमिकॉर्डेटामध्ये येतात. तर आता आपला नॉन कॉर्डेटा हा भाग पूर्णपणे झालेला आहे. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. ज्या काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या तुम्ही स्वतः ॲड करून घेऊ शकता. पण जे काही सांगितले महत्त्वाचे ते पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्या किंवा वारंवार रिव्हिजन करा. आणि जिथे जिथे मी सांगितले एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत ते मात्र तुम्ही कराच. ओके, आता आपण 9 संघ जे पाहिलेले आहेत नॉन कॉर्डेटाचा, हा पार्ट 1 आपला झालेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण कॉर्डेटा संघ आपण डिटेलमध्ये पाहूया. कारण रिसेंटली जे 2-3 वर्ष जे झाले त्यामध्ये कॉर्डेटा संघवर बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये पायसेस असतील, त्यानंतर ॲम्फिबियन असतील, सस्तन प्राणी मॅमल्स, आता कांगारू, मॅक्रोपस हा कोणत्या फाईलमध्ये येतो ते विचारलेलं होतं. तर असे प्रश्न जे बेसिक असतात ते सुद्धा आपले चुकतात. तर ते सुद्धा आपण आता कॉर्डेटा डिटेलमध्ये पाहताना आपण करणार आहे. पण नॉन कॉर्डेटामध्ये मी तुम्हाला सांगते, प्रत्येक संघ त्या संघाचं काही वैशिष्ट्य असेल ते, आणि दुसरी गोष्ट त्या संघामधील एक्झाम्पल्स हे तुमचे पाठच पाहिजे. हे पहिली गोष्ट झाली. दुसरी, त्यामध्ये जे वर्ग दिलेले आहे पूर्ण डिटेलमध्ये ते वर्ग करा. ते कोणत्या वर्गात कोणते प्राणी कोणते एक्झाम्पल्स येतात हे करा. ओके, हे सर्व डिटेलमध्ये तुम्ही करायचं आहे. त्यातल्या त्यात मोलुस्का, ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा हे 3 संघ तर तुम्ही परफेक्टच करायचे आहेत. खूप डिटेलमध्ये करा, कारण भविष्यात प्रश्न तुम्हाला माहिती आहे आता डिटेलमध्ये खूप आयोग आता चाललेला आहे. ओके, त्यामुळे आता जवळपास ऑर्डरपर्यंत पोहोचलेला आहे आयोग. त्यामुळं ऑर्डर पण बऱ्याच आहेत प्रत्येक एक्झाम्पलच्या आणि आपल्याला शक्य नाही एवढं करणं. ओके, पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करायला हवं. आतापर्यंत जे काय मी सांगितलेलं आहे ते तुम्ही करा. आपण भेटू नेक्स्ट पार्टला. पार्ट 2 मध्ये आपण कॉर्डेटा पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. ओके, भेटू नेक्स्ट लेक्चरला. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.